पातूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अनेक गावातील झाडे उन्मळून पडली तर लिंबू, आंबा, फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। त्या भागात त्वरित सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पातूर तालुक्यात गेल्या 2 दिवसात आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने अनेक गावातील झाडे उन्मळून पडली असून वादळी वाऱ्याचा जोर जास्त असल्याने अनेक गावातील घरावरील टीन पत्रे उडून गेली। वादळी वाऱ्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या कांद्यासह निंबू, आंबा यासह फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे। पातूर तालुक्यात बुधवारी सायंकाळी देऊळगाव, बाभुळगाव, आलेगाव, विवरा, अंबाशी, मडसूर, सायवणी, पास्टूल, आष्टूल, खानापूर, खामखेड भागात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला। यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडला आहे। वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक गावातील झाडे जमिनीवर उन्मळून पडली होती। यामुळे बाभुळगाव आलेगाव रस्ता काही वेळ बंद पडला होता। तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्याची फळबागसह कांदा, ज्वारी पिकाचे नुकसान झाले असून तोंडाशी आलेला घास पुन्हा एका निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याच्या हातातून गेला आहे। तालुक्यात वादळी हवेमुळे अनेक घरावरील टीनपत्रे उडून गेली असून शासन स्तरावर पंचनामे करण्यात आलेले नाहीत। विवरा गावातील 700च्या वर शेतकरी हे लिंबू उत्पादक असून त्यांच्या शेतातील लिंबूचा पूर्ण पीक गारपिटीमुळे खाली पडले आहे। त्यामुळे यावर्षीचे हातचे पीक गेल्याने विवरा येथील शेतकरी चिंताग्रस्त आहेत। या गावातील लिंबू बागेतील अनेक शेतातील शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत। प्रशासनाने त्वरित पंचनामे व सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। मेरा गांव अकोला जिले में विवरा करके नाम है मेरे गांव का। और मेरे गांव में कल ऐसा तूफान आया कि पूरी फसल एकदम से खत्म हो गई। नींबू, प्याज, जवार, कौन सी भी फसल बची नहीं अभी तक। सबके सब हमारा इतना ज़्यादा नुकसान होगा कि हम कुछ भी बोल नहीं सकते। अगर इसका एक बार खत्म हो गया था नींबू का तो हमको कुछ टेंशन नहीं था, हम दूसरा निकाल लेते थे। लेकिन हमारे सभी काश्तकारों का एक भी पेड़ बचा नहीं।